ठाकरे बंधूंचे सूर जुळण्याआधीच मिठाचा खडा आम्ही केमछो वरळी म्हणून कुणाचे पाय चाटले नाहीत। जिलेबी आणि फाफडा उद्धव ठाकरे आपडा असं म्हणालो नाही। राऊतांना उत्तर देताना देशपांडेंनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। युतीबाबत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय बोलतात हे महत्त्वाचं। मिठाचा खडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेमधील सुषमा अंधारेंचं संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर। विधानसभेत शंढ लोक बसलेत। विधिमंडळाच्या कार्यक्रमात मराठी बोर्ड नसल्यामुळे मनसेच्या संदीप देशपांडे यांचं वादग्रस्त वक्तव्य। आमदार देशपांडे यांच्यावर हक्कभंग आणण्याच्या तयारीत। राज्य सरकारच्या कार्यक्रमात मराठी भाषेतील मोठा बोर्ड असतोच। मनसेनं हिंदी आणि इंग्लिशवर आक्षेप घेतला। मात्र हा कार्यक्रम लोकसभेचा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदीप देशपांडे यांना उत्तर। कोणत्याही व्यक्तीला नाही तर वृत्तीला बोललो। कार्यक्रम केंद्राचा असला तरी महाराष्ट्रामध्ये होता। हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जायलाही तयार। टीकेनंतर देशपांडे यांची प्रतिक्रिया। संदीप देशपांडे यांनी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवावी। प्रताप सरनाईकांचा इशारा। तर विधान भवनात कधी निवडून आले तर देशपांडेंना त्यांच्या बोलण्यातला निरर्थकपणा समजेल। नीरम गोरे यांचा पलटवार। संदीप देशपांडे यांचं पद मनसेचं आणि काम भाजपचं। भाजपने देशपांडेंच्या पत्नीला शासकीय पद दिल्यामुळे त्यांना ठाकरेंची सेना आणि मनसेची युती होऊ द्यायची नाही। ठाकरेंच्या सेनेतील शरद कोळींचा निशाणा। मी नाराज नाही, मात्र 8 वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यावर थांबावंसं वाटतं। भास्कर जाधवांकडून निवृत्तीचे संकेत। तर आगामी निवडणुकांची जबाबदारी घेण्याची तयारी। सर्वात आधी जाधव सुरतच्या सीमेपर्यंत आले होते। मात्र शिंदेंनी सांगितलं तुमचा विचार नंतर करू। शिवसेनेमधील बंडावरून रामदास कदमांचा दावा। तर जाधवांना जनता संन्यास घ्यायला लावेल अशीही टीका। उद्धव ठाकरे भास्कर जाधवांशी चर्चा करतील। त्यांच्या मनातील वेदना समजून घेऊ। भास्कर जाधवांच्या नाराजीच्या चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। संजय राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडला होता। राऊत सर्वात पहिले फुटणार होते, मात्र शिंदेंनी प्रस्ताव नाकारल्यामुळे ते थांबले। गुलाबराव पाटील यांचा आरोप। भय आणि भ्रष्टाचार यामुळे आमचे आणि पवारांचे आमदार सोडून गेले। गुन्हा दाखल होण्याची भीती असल्यामुळे गुलाबराव पाटील हे शिंदेंसोबत गेले। संजय राऊतांचा पलटवार। हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मुंबईत मनसेची सह्यांची मोहीम। संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। विभाग रचनेनुसार प्रत्येक शाळेच्या बाहेर पालकांची सही घेतली जाणार। पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून वाद। थोरले बाजीराव पेशवेंचं नाव द्या, भाजपच्या मेधा कुलकर्णी यांची मागणी। तर गोपाळकृष्ण गोखले किंवा फुलेंचं नाव द्या असं अंकुश काकडे आणि सचिन खरात यांचं म्हणणं। मी कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, चुकीचं वक्तव्य केलं नाही। माझं वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आलं। वारीमुळे रस्ता जाम होत नाही का या वक्तव्यावर अबू आझमी यांचं स्पष्टीकरण। अबू आझमी आणि भाजप एकाच नाण्याच्या 2 बाजू। भाजपच्या इशाऱ्यानंतर आझमी विधानं करतात, वडेट्टीवारांचा आरोप। तर राज्य अल्पसंख्याक आयोग आझमींना नोटीस बजावणार, प्यारे खान यांचा इशारा। महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे 33 नवे रुग्ण। मुंबई पुण्यामध्ये प्रत्येकी 7 आणि ठाण्यामध्ये 4 आणि नवी मुंबईमध्ये 2 रुग्णांचा समावेश। सध्या सक्रिय असलेल्या रुग्णांची संख्या 296। सांगलीमध्ये शिक्षक पित्याकडून मुलीला अमानुष मारहाण। मुलीचा दुर्दैवी मृत्यू। नीटच्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे केली होती मारहाण।